जय स्वामीनारायण मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं KPDVN या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत आहे। आता आपण आहोत सारंगपूर म्हणजेच स्वामीनारायण या मंदिरावरती। BAPS स्वामीनारायण संप्रदायाचं हेडक्वार्टर मानलं जाणारं हे सारंगपूरचं मंदिर। या मंदिरामध्ये अनेक लोक, अनेक भाविक भक्त दर्शनासाठी येत असतात आणि इथंच BAPS स्वामीनारायण संप्रदायातील संत या ठिकाणी दीक्षा घेतात व अभ्यास देखील याच ठिकाणी त्यांचा होत असतो। आणि आपल्या बाजूला जर आपण पाहिलं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की कष्टभंजन मंदिर या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी आपण कष्टभंजन मंदिराच्या दर्शनासाठी या ठिकाणी जाणार आहोत। माझ्या मागे स्वामीनारायण संप्रदायातील 5वे गुरु जे म्हणजे प्रमुख स्वामी महाराज यांची समाधी स्थळ म्हणजे स्मृती मंदिर या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। आणि ज्या ठिकाणी आपण उभे आहोत ते शास्त्रीजी महाराजांनी बांधलेलं हे मंदिर आहे। तर मित्रांनो, या मंदिराचं दर्शन आपण या ठिकाणी करणार आहोत। तर आपण सगळेजण या ब्लॉग मध्ये सोबत राहा, आपल्याला या ब्लॉग मध्ये सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील। तर चला पाहूया हे मंदिर नेमकं कसं आहे, या मंदिराची बांधणी कधी झालेली आहे, ही सर्व माहिती आपण या ठिकाणी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। सगळ्यांना जय स्वामीनारायण। मित्रांनो, हे आहे शास्त्रीजी महाराज म्हणजे बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्थेची स्थापना ज्यांनी केली ते शास्त्रीजी महाराज यांनी हे मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे। आणि हे मंदिर बऱ्याच वर्ष जुनं मंदिर आहे मित्रांनो। आणि त्यावेळेला खऱ्या अर्थानं खायला ना दाणा होता ना प्यायला पाणी होते, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शास्त्रीजी महाराजांनी एवढे मोठे भव्य दिव्य मंदिराची स्थापना त्या ठिकाणी केली आणि सनातन हिंदू धर्माचा पताका या ठिकाणी फडकवण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे। त्यांचेच शिष्य म्हणजेच योगीजी महाराजांनंतर जे 5वे शिष्य झाले प्रमुख स्वामी महाराज यांची स्मृती मंदिर या ठिकाणी आपण पाहतोय, हे त्यांचं स्मृती मंदिर आहे। याच ठिकाणी त्यांच्या अंतिम देहाला या ठिकाणी अग्निडाग देण्यात आलेला होता। आणि जर आपण त्या ठिकाणी उजव्या बाजूला पाहिलं तर ती आहे प्रमुख स्वामी महाराजांचे गुरु योगीजी महाराज यांचं त्या ठिकाणी समाधी स्थळ आहे, म्हणजेच स्मृती मंदिर या ठिकाणी आहे। आपण पाहू शकतो ही जी काही तुम्हाला इमारत दिसते, या इमारतीमध्ये या ठिकाणी सर्व संतवृंद या ठिकाणी राहत असतात। तसेच या ठिकाणी मोठा अक्षर हॉल आहे, त्या ठिकाणी शिबिर या ठिकाणी घेण्यात येत असतात। तर बरेच भाविक आपल्याला दिसून येतील की या मंदिराचं दर्शन करण्यासाठी आलेले आहेत। अत्यंत सुंदर आणि छान असा हा सर्व या ठिकाणी परिसर आहे आणि या परिसराचं दर्शन घेण्यासाठी अनेक गुजरात, महाराष्ट्र व देश विदेशातली लोक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात मित्रांनो। तर चला आपण या स्मृती मंदिराचं दर्शन घेऊया। जय स्वामीनारायण। स्वामीनारायण स्वामीनारायण। मामाजी या ठिकाणी दर्शन घेऊन आलेले आहेत। स्वामीनारायण नारायण नारायण। हे आहे मित्रांनो प्रमुख स्वामी महाराजांचं स्मृती मंदिर। अत्यंत सुंदर आणि आपण पाहू शकतो किती सुंदर असं कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे। संपूर्ण ब्लॉग मध्ये आपल्याला या ठिकाणी दिसून येईल की किती कोरीव काम या ठिकाणी केलेलं आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी सर्व देवी देवतांची या ठिकाणी मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत। आणि आपण जर बाजूला पाहिलं तर प्रमुख स्वामी महाराजांचं बालपण काय होतं हे देखील या ठिकाणी चित्रफितीच्या माध्यमातून या ठिकाणी लावलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रमुख स्वामी महाराजांचा जन्म चांडसर या गावी झालेला होता आणि याच ठिकाणी प्रमुख स्वामी महाराजांचं बालपण या ठिकाणी गेलेलं होतं। आणि अत्यंत सुंदर असं हे स्मृती मंदिर, आणि या स्मृती मंदिराच्या दर्शनासाठी
भाविक भक्त या ठिकाणी आलेले आहेत। तर मित्रांनो, आपण या ब्लॉगमध्ये सोबत राहा। प्रमुख स्वामी महाराजांची या ठिकाणी मूर्ती आपल्याला आपण दाखवणार आहोत। खऱ्या अर्थानं प्रमुख स्वामी महाराजांनी अनेक मंदिरांची स्थापना केली, शिक्षित विद्वान ग्रॅज्युएट संत तयार केलेत आणि ह्या प्रमुख स्वामी महाराजांनीच संपूर्ण देशामध्ये नव्हे तर विदेशामध्ये हिंदू धर्माची पताका फडकवली आहे। तर मित्रांनो, अशा महान विभूतींचं दर्शन आपल्याला होत आहे। प्रमुख स्वामी महाराज हे BAPS संप्रदायाचे 5वे आद्यगुरू होते। मित्रांनो, आपण पाहू शकतो संपूर्ण सिंहासन आपल्याला सोनेरी रंगामध्ये दिसेल। अत्यंत विलोभनीय असं हे दृश्य। तर चला दर्शन घेऊया। आपण पाहू शकतो की किती कलात्मकरित्या या ठिकाणी दिसेल सर्व। मित्रांनो नमस्कार, आताच आपण प्रमुख स्वामी महाराज यांचं स्मृती मंदिराचं दर्शन घेतलं। आपल्या मागे प्रमुख स्वामी महाराजांचं स्मृती मंदिर आहे, अत्यंत सुंदर आणि या कलाकृतीवरती खऱ्या अर्थानं सुंदर कोरीवकाम देखील केलेलं आहे। प्रमुख स्वामी महाराज यांचं कार्य हे फार अलौकिक असं आहे आणि मोठं कार्य आहे। यांनी 1100 पेक्षा जास्त संत केलेत आणि त्यानंतर अनेक मंदिरांची उभारणी केली, मग ते अमेरिका असेल किंवा भारत देशात असतील, अशा अनेक देशांमध्ये प्रमुख स्वामी महाराजांनी आपल्या हिंदू धर्माची पताका या ठिकाणी फडकवलेली आहे आणि सत्संगच्या माध्यमातून सनातन हिंदू धर्माचं कार्य त्यांनी संपूर्ण देश विदेशामध्ये प्रवर्तनाचं काम केलेलं आहे। तर मित्रांनो, अशा महान गुरूंना आपण या ठिकाणी वंदन करूया आणि पुढे मार्गदर्शन करूया। मित्रांनो, आम्ही या ठिकाणी जात आहोत शास्त्रीजी महाराजांच्या स्मृती मंदिर स्थळी आणि शास्त्रीजी महाराजांचं हे स्मृती मंदिर आहे। याच ठिकाणी शास्त्रीजी महाराजांच्या स्मृती मंदिराला बांधण्यात आलेलं आहे। आपण या ठिकाणी पाहू शकतो अक्षर मंडपम या ठिकाणी आपल्याला दिसेल। मित्रांनो, हे आहे एक शमीवृक्ष। भगवान स्वामीनारायण याच झाडाच्या खाली आपण पाहू शकतो, भगवान स्वामीनारायण याच झाडाच्या खाली या ठिकाणी ब्राह्मणांना त्यांनी 7 दिवसापर्यंत जेवण खाऊ घातलेलं होतं। हाच तो शमीवृक्ष आहे आणि या शमीवृक्षाचं आपण या ठिकाणी दर्शन घेतो आहे। अत्यंत पावन पवित्र असा हे वृक्ष आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण माहिती पण दिसेल। गुजरातीत माहिती दिलेली आहे, आपण ती ट्रान्सलेशन करून वाचू देखील शकतात। मित्रांनो, हे शमीवृक्ष आहे, खूप पावन वृक्ष आहे, जे भगवान स्वामीनारायणांनी या ठिकाणी अनेक ब्राह्मणांना या ठिकाणी काय केलं आहे, या झाडाच्या खाली जेवण खाऊ घातलेलं होतं। असं हे पवित्र असं स्थळ। आणि नरपत भाई या ठिकाणी आमच्या सोबत आहेत दर्शनासाठी, मुकेश भाई पण आहेत आणि आम्ही दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी जात आहोत शास्त्रीजी महाराजांचं स्मृतीस्थळ। आणि असं म्हटलं जातं की या भूमीवरती अनेक मोर पण आहेत, मोरांचा देखील वास आहेत या ठिकाणी। आपल्याला अधूनमधून कदाचित जर दाखवलं आलं तर मी दाखवण्याचा नक्की प्रयत्न या ठिकाणी करणार आहे। हे आहेत शास्त्रीजी महाराज, ज्यांनी BAPS स्वामीनारायण संप्रदायाची स्थापना केली। या शास्त्रीजी महाराजांचं स्मृती स्थळ या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो शास्त्रीजी महाराज, जे की BAPS स्वामीनारायण संप्रदायाचे आद्यगुरू होते।